नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. आदिवासी हा देशाचा मूळ मालक आहे आणि याच आदिवासी बांधवांवर त्यांच्या हक्कांपासून वंचित केला जात आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आदिवासी भिल समाजाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. देशाचा मूळ मालक जल जंगल जमीनपासून वंचित आहे, तसेच ज्या काही शासनाच्या योजनांपासून देखील वंचित आहे, तसेच त्यांच्या आरोग्य शिक्षण देखील शासनाने करणे गरजेचे आहे. हे करत नसल्याने आदिवासी समाजाला शासन न्याय देत नाही, म्हणून विश्व आदिवासी दिवस निमित्ताने केंद्र व राज्य शासनाला विनंती करण्यात आली. मी वल्लभ मालचे एक सामाजिक कार्यकर्ता. आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला आम्ही विश्व आदिवासी अधिकार दिवस या निमित्ताने आम्ही यांना निवेदन देण्यासाठी आलो आहे. तर त्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे, 5 जानेवारी 2011च्या जजमेंटनुसार आदिवासी 8% आदिवासी हा भारत देशाचा मूळ मालक आहे आणि त्या मूळ मालकाचा जो दर्जा आहे या निवेदनाद्वारे आम्ही कलेक्टर साहेबांना सांगण्यासाठी इथं आलो आहे. तो मूळ मालकाचा दर्जा आहे तो आदिवासींना मिळाला पाहिजे आणि ज्या काही संविधानातील आर्टिकल जे काही कायदे आहेत त्या कायद्यानुसार त्यांना मालकीहक्क प्राप्त झाली पाहिजे, यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी इथं आलो. विश्व आदिवासी अधिकार दिवसानिमित्त आम्ही कलेक्टर महोदय साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे. सर्व आदिवासी समाजामार्फत व भिल प्रदेश मोर्चामार्फत. तरी आम्ही कलेक्टर महोदय साहेबांच्या माध्यमातून पंतप्रधान आणि राष्ट्रपती आणि राज्यपाल महोदय यांना निवेदन त्यांच्यामार्फत देण्याकरता आलो आहे. तरी त्या निवेदनामध्ये आमची मागणी की आदिवासी समाज हा या देशाचा मूळ मालक आहे आणि आदिवासी समाजाला त्याची जंगल जमीन ही त्याचा संपूर्ण अधिकार त्याच्यावर आहे, म्हणून त्यांचा आरोग्य शिक्षण याचं देखील संविधानाचे जे काही अधिकार आहेत ते अधिकार देखील त्यांना प्राप्त झाला पाहिजे, या विषयावर आम्ही निवेदन देण्याकरता आलो आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.